अरे आज पुन्हा एकदा आपलं बॅडलकची वय भरल आपली पूर्णपणे 100 पेजेसची. चला अचानक कसं काय येणं गेलं इकडं म्हणजे तर तसं काय नाही. मी दिवसभर आज घरात नाही त्यामुळं मी घरात आलो की इकडं आलो डायरेक्ट. म्हणून आलेस का इकडं रायबाला पिढा आलीस म्हण गारवानी बसलाय बसू दे की. हे करतंय ग होय आज पळाले आज. फोन कोणा झालाय बघा. भैया शेठ काय म्हणते रे ऐकत्या. हॅलो हा बोल की रे. काय द्यायचे पिकअप द्यायचे कुठं आहे. 2021 मॉडेल आहे. शॉर्ट आहे का मोठी आहे. मोठी आहे गाडी खट्ट आहे. फोटो आहेत काय आयडिया इंस्टाला. काय नाव आहे. सोनू विक्रम 1995 आहे बाबा. बरं तू बघितलंस का इंस्टाला. हा आहे तावंडी दादाचा मित्र आहे. मग मला ही व्हॉट्सअपला पाठव की लिंक. दादाला व्हॉट्सअपला लिंक पाठव. ते नव हा काय सांगितले. 6 लाख सांगितले. 5 लाख रुपये लोन आहे मग वर 1 लाख रुपये मला दे. फायनान्स होईल का. प्रत्येक 30 किलो हप्ता नुसतं भरायचा आहे ना. 5 लाख किती हप्ता आता किती भरतील ते. किती हप्ता आहे. 18,500. कुठला आहे फायनान्स. कुठलं फायनान्स आहे काय माहिती नाही. मला माहिती आहे काय याला काय माहिती आहे त्याला विचारलं बाई मला कधी गाडी. बरं 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 चालतं मला फोटो पाठव की. लिंक पाठव की बघतो. तर बाया शेट पिकअप कुठं आहे औंढीला गेला बाया. कारण की जेव्हा आपल्या गाडीवरती कधी कधी ड्रायव्हर बसतो का मी म्हणतो माहिती आहे का ते काही टॉपचा ड्रायव्हर ती त्यांचं जरा काय काम आहे म्हणून बाया शेट तिकडे गेलाय. चालते म्हणजे रात्रीचे वाजलेले आहेत 7:30 म्हणजे 7:20 झालेत आणि एवढी सगळी बघायला आलेत. आणि हाय पाहुणा कुठल्या गावचा आहे. छोटा होता काय तेव्हा. हा हा तुमच्यावर लक्षात राहिले हो. पाहुणा म्हणजे आपला तुम्हाला आहे का. हा होय हा हा. तर ही सगळी आणि ही दादा आलेत. खरं येणार झालेत व्हिडिओत दाखवलेलं नाही तुम्हाला दादा तर कारण दादा येणार आहेत. अमर ड्रायव्हर ना अमर ड्रायव्हर ओंड आपली ओळख घालून दिली. मग ती रायबाची वडी बसते हो फक्त ते कसा विषय पैर वगैरे प्राप्त करूनच हो. नंतर भविष्यात आपण म्हटलं भविष्याचं नियोजन आताच चाललंय. पैर आपण चांगला केला तर बसतो म्हणली चालतंय की. आणि आता आम्ही अजून इथंच आहे. आणि आता कुठनं फोन आलता पंजाब मधनं. हो पंजाबमधनं एक दादांचा फोन आलेला. बाया शेटला सांगा आलं नाराज होऊ नका. भैया शेट काय होतंय कोण काय म्हणलंय का. आजच्या व्हिडिओ कमेंट वाचला सगळं बाया शेट बोलत आणि कशाला नाराज झालायचा एवढं काय. काल भारत म्हणजे गुलाल घेतला ह्यांचा आणि ह्यांचा तरी भैया काल नाराज असं असतंय कुठं. तर काल हे भाऊजी घेऊन गेले सगळ्या गँगला जेवायला होय नाही. सगळेजण जाऊन जेवून आलेत काल पण भैया काय गेलं नाहीत. वडापाव भैया रायबा शेटनं गुलाल केलं ह्यांनी सगळ्यांनी वडापाव देणार चालतंय चला. याला धुया मोत्याला होय ह्याला इथं बांधू ट्रॅक्टरला डम्पिंगला. कशी अंगाव त्या अशी पळत येते माग जात माराय बघत्या. हा मस्तीत आहे तिला काही फेर नाहीत काय नाहीत. हे बाई तर मोठ्या शेटला घ्यायचा शिकून आम्ही पाणी उकळत ठेवलेलं आणि या ब्रह्मशेटला पण शेकायचं आहे. तर कुठंपर्यंत उकाळी बघ्या जवळजवळ 2-3 तास झालं चालू आहे आणि पूर्णपणे अर्क उतरला आहे ह्याच्यात. वास पण यायला लागला लिंबाचा. परत हे काय आपलं नावच ध्यानात येत नाहीत लवकर. लिंब काय रे ते निरगुडी
लिंब निरगुडी करंजी आता देण्यात आलं बघा. लिंब निरगुडी करंजी मीठ मोठं मीठ पण टाकले त्यात. पूर्णपणे पाणी उकळलेलं आहे. चला आता घेतो 2 मोठ्या शेटला परत ब्रह्मा शेट. बघतो अरे तांब्या राहिला नाही बॅरेलवर आहे बघ. नाही तिथं आहे त्याच्या खाली. तर भाजीची आठवण झाली बरं का. आठवते का तिथं आत शेड पलीकडं. तर भाजी मैदानात जायचं टायमिंगला आदल्या दिवशी आम्ही असं शेकायचं. आणि काय योगा आला ह्यो पण भाजी कसं दिसतोय. कारण की आम्ही पण भाजीला काय करायचं म्हणून पाण्याने शेकताना असं तिसरं दावा बांधायचं पायाला. हे काय नाही लय ऊन जरा नॉर्मल आहे. गार पाणी ओतलं ना जरा हाय की लय नाही लय ऊन नाही रे. पाणी ओतली गार त्यात. तू कचरा सावध मशीनला ओतूच नको. लय ज्याने माठे येते मोत्याच्या नाही म्हणला ते नुसतं वाता पाणी म्हणजे तिथं म्हणजे ते काय म्हणते दंगा करू नका. हा वाता बाकी तू कचरा ओढून जातो. आणि फडकं पण टाकायला म्हणली नाही एकाला कुठं घालून याला म्हणजे बघायला. कारण की त्या दादाने ते पण सांगितलं की तुम्ही वल्ल फडकं करून ठेवचेला. तर असंच कार्यकर्ते त्यांचं कोणतरी वल्ल फडकं ठेवायला गेले ते डायरेक्ट लात. आणि भाजी स्टीम फोन यायला लागली सारखं. पया वशिंडो का नाही म्हणली तर हो हो तोंड देऊया स्वच्छ. हा हॅलो हा बोला की काय झालं. टेम्पो तर नाही 2 आहे ते का हो. हो हो हा बोला की. बरं म्हणजे तुमचा नाही यावं की मग. हो हो जातीच तीच वादी ती रे. हा बोला की. शिस्तीत आण बाबा म्हणावं पाय बिव पडल. हा वशिंडावं म्हणले पाणी ओतू नका तेवढं. काय माहित आता काय. आणि त्याने जेवढं सांगितलं ते सगळं खरं निघालंय त्यामुळं. आणि वल्ल फडकं जर म्हणले ते ठेवलं सा म्हणजे भिजवून तर एकाला कुठं तर घालवलेलं एकाला लागतच. म्हणून एवढी रिस्क चालली आहे. हळूहळू पाणी वाचायचं. पाय अडकलं तिकडं. थांबा 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 काय झालंय. उशिरा तेवढं मारू नका म्हणजे. बायाला कशी आंघोळ घालायची तुम्ही. चोळून बिळून कशी आंघोळ घालायची याला चोळून. तोंडा गेलं पाणी एवढं राय पाणी मला नाही. कुठं पाणी
एवढंच आहे बस झाली तेवढं उन्हा लागणार त्याला नाही लागत आता आपण नाही नुसतं शा काय जाईल मोर टापवी कशाला काटलाय कसला ह्याला काटलाय काय इसनीला कुठं आहे तवा इसनीला कसं राहील बास म्हटलं कसं इसनीला टाप आहे काय नाही जरा थांब शेकाला नाही बैल भाना आता या पाण्यात शेकाला पाहिजे बैल नाही पाहिजे आपण पाणी आता ऊन पाणी नव्हा आता असल्या पाण्यात बाई ते माग पायाला लागले का त्याच्यावर जरा मार जरा शेकल्यासारखं वाटलं पाहिजे हो इकडे काय चाललंय या दोघांचं अय ब्रह्मा राधा चाव बिव राधा गोड गोड हळूहळू आता या पाण्यात शेकला नाही या पाण्याने शिकलं सगळं पाणी करून ब्रह्माला आहे त्याला मागा एक माझा उद्या धुतलाच पाहिजे काल कृपण करू तर आपल्या ह्याला धुवून झालेला आहे मोत्याला आणि ब्रह्माशेटला ठरलं उद्या धुवायचं सकाळी येऊन आता लवकर धुतो उद्या कारण की पाणी पण संपलं आणि ब्रह्मानं खूप दमवले आत्ता ब्रह्मानो कसे दीपकी सोडकी जाऊ लयला काही मस्ती करतोय भाऊ धुताना काय रे लका टाप लावलाय तरी लका येऊ घोड्या गत इथे घे तिथं घे नाही मार बैलाकडे जाईल वड आपल्या आवाज झाले वयस नेला त्यामुळे बैल नका बसतो आता ओढून धरा आता टाप आवाळ्या तरी उडी कसली मारली दिसत होती जरा दिली असती म्हणजे दीपक काय तर तुझा विषय आहे बरं का तो चांगल्या गाठी मार अजून भाजी नाही असा वर पाय केलं बाबा तिने कधी ब्रह्मागत आहे ना का काम झाले का तुझे भैया आता राहिले ब्रह्माशेट आता ब्रह्माशेटला घेतो दोन कारण चार्जिंग पण संपत आले ऊन पाणी आता आणि ठेवले आम्ही उकळत म्हणजे थोडं कमी पडलं पाणी म्हणून आता ठेवलं इकडं उकळत ब्रह्माशेटला धुवून घेतो बाहेर जाणार आहेत कारण घरी कोण नाही तो निघालाय मग आता आम्ही राखी शेती थांबतो आणि ब्रह्माला घेतो धुवून ब्रह्मास्त्र तर आम्ही आलो आत्ता मैदानातून आणि पाऊस पडायला लागलाय आभाळ वाजायला लागले त्या राधाला घेतो आपण आणि काय आपलं नशीब आणि आज पहिल्यांदा बघितलं होय बाई शेठ आज म्हटलं पहिल्यांदा बघितलं ब्रह्माला तिरकं वाढताना रान आणि इथं शेठ बघा बाबरे शेठ काय रे बाबरे पाणी प्यालाच का नाही पाऊस पाणी थांब आणि शेड बघा कधीच मॅट वर्षी करत नाहीत इथं ही आता ती सकाळी आम्ही लोटून लावलेला आहे कायम इकडं भैया शेड कसं करायचं हे नव्हे
आज म्हटलं पहिल्यांदा बघितला ब्रह्माला मी तिरका तिरका म्हणजे ते तू म्हणतो तुला माहिती आहे सारखं पहिल्यांदा तिरकं ओढून पळतंय तिरकं म्हणजे आधी काळात नव्हतं आणि तिरकं ओढून पळतंय म्हणजे काय ते म्हणजे आज कळालं असं तिरकं ओढून लागा काय पळत होतं आणि जिथं तेव्हा निकाराशी वाटतो म्हणजे जिथं स्पीड लावतोय तिथंच बरोबर गाडी आडवी आली हा तळ काय खरं पुढं लय वड हा काय त्याचं कळणच या उजवीला हे बघ हो काय ह्याचं बघा मी कसा जातोय तुम्हाला काय माझ्या फुटणं काही असा आता बाबऱ्या काढू असं जाळीला चिटकून जातो तेव्हा बाबऱ्या खावाळला की काय म्हणतो काढताय का नाही मैदानात मला का आपला असंच बसवत आहे तसा काय विषय नाही काढणारा मैदानात म्हणून आधी आम्ही म्हटलं फेरा देऊन बघावं साहेबांचं काय लक्ष नाही ते दुसरा बैल दुसऱ्या बैलाच काढलं पाहिजे ना बघू तर हे बाबऱ्या दिवशी झाला भरपूर कमेंट आले त्या नशीब 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 सगळ्या कमेंट त्याच आहेत कसलं नशीब आहे बॅड लक हा कावा द्यायचं भाई असात नशीब नाराज नाही नव्हता आता परवा दिवशी घेत कमेंट वाय झाली तुम्ही माझ्या नाराज झाली ते लांब गेलो त्यामुळे जरा आपल्याला म्हणजे बेकार वाटलं ते असं दे काय आता बोलायचं ब्रह्मागिरीला का मला जरा शाखा काय वाटतं माहिती का ब्रह्माची आपण तब्येत कमी केली का पाऊस स्पीड लावा लागला ब्रह्म आता आणि आज कधी नाही ती पहिल्यांदा मी सुट्टी केली आज बाह्या शेड मला म्हणत होतं बाह्या मला दादा खाली बघू नका दादा खाली बघू नका अजिबात झेंड्याकडे नुसतं लक्ष ठेवायचं माझं म्हणजे काय असायचं माहिती आहे का माझं म्हणजे पाय खाली बघणार परत तिकडे पण डाका केला की त्या बैल त्या दुसऱ्या बैलाकडे लक्ष इकडे तिकडे बाह्याला की तिकडे तिकडे दादा तिकडे बघा ओ त्या झेंड्याकडे बघा झेंडा पडल्याला पहिली सुट्टी होती खरं परत बाह्यानं सांगितलं होती झेंड्याकडे आल्याकडे एकटं बघत बसलो म्हटलं ह्या विषय तर ह्या विषयी सुट्टी केली म्हटलं आता बघ्या गाडी बस लागेल आणि जेव्हा आपण नदी घातल्या वासर पण लागत चांगलं दोन्ही पण पळत होती निभा आणि नशिबानं 4 नंबरवर चिठ्ठी आलेली म्हणजे मधनं गाडी होती आयला काय आता काय नशीब नशीब गांडव हा तर आता इथं बघू शकता तुम्ही किती ऊन पडलंय आणि कापूसखेडमध्ये इतका पाऊस पडला मैदान झालं कॅन्सल आणि काय झालेलं आपल्याबरोबर जो ब्रह्माशेडबरोबर जो नंदी गाठलेला तो नंदी डबल पळा गेला आदतचा मग ते पळा गेले आम्ही म्हटलं मग असा आपला एक जोडीला तिथं ठेवलेला मग म्हटलं ब्रह्माशेटला भरून आणा तिथनं तोवर इतका पाऊस पडला तिथं झालं मैदान कॅन्सल टेम्पो अडकला ट्रॅक्टरवाली बोलवली ती मग आता काय करणार हां मग काय झाला विषय बाबा तर आपण जो टेम्पो सांगतो कायम तो टेम्पो योगायोगाने गेला इस्लामपूरला मग ते आता म्हटले ते आम्ही कापूसखेडमध्ये आलो या लवकर मग आता मी बाहेर शेट आम्ही दोघं आता निघालो आहे आपला ब्रह्मा शेट आणायला कारण की आमचं तिथं मन लागलं आम्ही म्हटलं ब्रह्मा ही आता येईल मग येईल परत तिथं फोन लावले पाऊस लय पडला म्हटलं बाहेर शेटला म्हटलं चला लावलं गेलं आता तर बाहेर तू कापूसखेड तिथे गेलो आणि बघ्या शेअर करता आलं तर शेअर करतो किती पाऊस पडला वगैरे तर आम्ही हायवेला हळूहळू जसं पुढं जाईल वातावरण बदलत आहे गार वाटा भारी वाटते ना बाई हा बरे दिवसात गार वाटत हा आपल्या इथं पडला पाहिजे होय तिथं आद्याला फोन करून विचार म्हणून पिकअप आणले का बघायला जाऊया हा साई सगळ्या गाड्या मागे निघाल्या त्या माझ्या जरा कॅमेरामध्ये गेला इथं बघू शकता गाडी बैलगाडी क्षेत्र कारण पाऊस पडल्यामुळं मैदान झालेलं आहे कॅन्सल अशा भरपूर गाड्या आता आपला प्रवास तर कुठं आहे ते म्हणून जाऊन चला आपलं भिजला तर काय राहिलं नाही आता मी म्हणतो तू ब्रह्मा घेऊन यायला लागला तरी सध्या म्हणत होता की थोडी
आपलं चुकलं. बघू शकता पाऊस. अरे मैदाना पुरताच पाऊस पडलाय असं वाटतंय मला. होय म्हणजे आपण थांबू खावाणार आहे आता. बघू शकता किती पाऊस पडला. सगळीकडे रायडे झाड झाला आणि सगळीकडे गर्दी झाल्या आणि काळ्या रानात मैदान असल्यामुळं सगळा चिखल झाला. गाडी तर लावतो आम्ही. चला ब्रह्मास्त्राकडे काय झालं बघा. गाडी रेडच झाली. भिजलीच बैल. ब्रह्मास्त्र भिजला असेल. ब्रह्मा भिजला असेल बैल मध्ये खाली. रे ये भाई. हॅलो. अरे आलो इकडं ब्रह्माला न्यायला आलो माग. हा सकाळी तो बैल घेतला नाही आणि ब्रह्मा बसलाय. हा पाऊस पडलाय ना का टेम्पा टाकला यार. काय सगळं बॉम्बा बोंब. होय मैदान झाली बंद. मैदान झालं बंद. तेच ब्रह्माला न्यायला आलो. आप्पा यो काय पण गाठ पडले रे भगवान आप्पा. थांबा म्हटलं बाहेर ब्रह्माला येऊन निघतो. या म्हटलं लोक. हो आलेला आलेला. हां हां चालते चालते. नाही बघितलं फोटो नाही ना काय एवढं. नाही नाही लयच होलं. चालतंय यायला आलो ब्रह्माला घेऊन सोडायला लागलो. बाबा मस्त खाली बसून दे. एवढं बाबा चल घरला यायचं आहे का नाही. चल. तर आम्हाला लागलेलं भोका त्यात आम्हाला दिसली भेळ. कशी लागते भेळ. क्वालिटी लागते. ब्रह्मा गेला पुढं म्हणजे पुढं म्हणजे माझंच आहे. ब्रह्मा स्टोरमध्ये भेळ खावा बघू शकता. हे कुकरीत का पिडतंय आणि एक सारखं वरडत राहत. चला चल चल चल. तुला नाही म्हटलेलं ए तू सर माग आहे. उघड की दार. अरे दार उघड की सर. चला दखल. ए बापरे या हेच. चला तर ब्रह्माशेठला आम्ही घेऊन तर बांधले. ब्रह्माशेठ खाद्य वगैरे ठेवलं. त्या साहेबासनी पण खाद्य ठेवले. साहेबासनी काल रात्री धुतलेलं तो एक व्हिडिओ शेअर करायचा आहे. उडी जवळजवळ ब्रह्मागत उडी मारलेली वर 2 पायावर केलेलं धुताना. आणि बाजीगत बघा कसा सरकतो इकडं चोळायसाठी मोत्या. आणि हे ब्रह्माशेठ आपले छान पळाला ब्रह्मा. काय करायचं. ब्रह्मा ए ब्रह्मा. ब्रह्मा ब्रह्माच्या आडव्याच गाड्या काय त्या सारख्या. हे रे ब्रह्मा आप्पा 2 वेळा झाली. बनवडीत गेलेलं का नाही तिथं पण सीमेला गाडी आडवी आलेली. तेव्हा पण असला गॅस लावलेला झालं. आणि जी 4 नंबर गाडी उतरते ते गेली फायनलला. म्हणजे तेव्हा चान्स होता आपल्याला बोलायला. आणि म्हणजे वेगळ्याच याच्यात होता तेव्हा. याच्यात तंत्रीत लय स्पीड लावलेलं. आणि आज गटालाच झालं तसं. साहेबांच्या नक्की तेवढं घेतो करून घ्या. नक्की वाढले. पत्र्या पण काढायच्या मोठ्यात. पत्र्या काढून चालवून बघायचा का चापचा लागला तर परत ठोका लावायचा नाही बाप्पा. मला वाटतं ते चापचेल.
कठीण आहे हो नाक्याला. तिथे डांबरीला पळवत होती म्हणून त्याने ठोकली. साहेबांची पाक पडले. बेकार वाटतं असं पाक पडली. चल बडा चल बरं टाकायच्या तू. चल बड मोत्या. त्याचं नाव बाजी. बाजी तू म्हणला असतं मी याला. सेम बाजी करत आहे कामेज. भैया भुकावलाय चांगला लागा येऊ. ये भैया याला मारणार आहे बरं काही दिवस लई मी. हा भैया म्हणतील तुम्ही मारणार तो घेणार. असं मारणार आहे त्याला मी. परत मी असं जवळ गेलो तरी का ना खालीच बसला पाहिजे. रे बापरे. कवा जायचं मैदानात. हा बाहेर आहे बशीटचे ना किल्ले दिवसाला वाढलेलं नाही त्या नाही यावेळेस. त्याच्यामुळे नाही बसून तर त्यामुळे नक्की वाढत होते. त्याला जरा जास्तच टाक बाहेर. राहिली तर वैरून ब्रह्माला काय माहिती आहे का पाक पडलेली. तर ब्रह्माशेटचा अजून एक विषय आहे. ब्रह्माशेटला जेव्हा आपण उजवीनं टाकल तेव्हा ब्रह्माला एक खालची म्हणजे जरा तळ कमी आहे कारण निकाल रेशो लय वाढतो. आणि जेव्हा डावीनं टाकल तेव्हा तळ जास्त आहे. मग जवळजवळ मध्ये सेंटरपर्यंत एक 1000 फूट असले 500 फूटपर्यंत असं म्हणजे एकदम फास्ट गाडी ओढतो. म्हणजे डावीनं तळ जास्त आहे उजवीनं तळ कमी आहे आणि उजवीला निकाला वाढतो. असं ब्रह्माचा विषय आहे. प्रत्येक वेळेस आम्ही उजवीला टाकला तेव्हा जरा तळ कमी लावतो आणि खरं पुढं निकाला लय वाढतो. आणि जिथं वाढायचा होता तिथं बरोबर गाडी आडवी आली. त्यामुळं सुट्टी वगैरे अशी लेट वगैरे काय झालेलं नाही. सुट्टीला तो जरा उजवीनं कमीच एक उडी म्हणजे उडी नाही. भैया काय होतं रे ब्रह्माशेटचं उजवीनं तळ कमी आहे नाही आणि डावीनं तळ काय किती कडचं वासरू बैल काय असेल ते धपकाच देते. खरं सगळ्यात महत्वाचं नशीब आपलं की बाबा कातरत नाही. हा ह्याच्या बाबतीत बिंदास असते. नो टेन्शन. हा नाही रे बाकी काय टेन्शन नसते. हेच ब्रह्माचं आपल्याला लय आवडतं. त्याला झोपला तरी काय टेन्शन नसते बाबा हे कुठं जात नाही आम्हाला माहिती आहे. तरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 खांदे आहे. कुठनं पण पळतोय पब्लिकमधनं पळतोय उघड्यावर पण पळतोय. त्यामुळे काही विषयच नाही. फक्त असा प्रॉब्लेम आहे उजवीनं टाकला की खालची उडी कमी आहे म्हणजे तळ कमी आहे जरा कारण निकाल रेशो लय वाढतो. आणि डावीनं टाकला की तळ आहे. असा विषय आहे. फक्त आता जसं पुढलं आपल्याला नंदी मिळेल जसा पायरा होईल त्या पद्धतीनं उजवी डावी ठरवायला लागते.